व्लॉग्समध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। आज आपण आलो आहोत अलिबागला, चौल येथे नाईकवाडी कॉटेज इथे आपण आलो आहोत। इथे स्टे करणार आहोत एक रात्रीचा आणि दुसऱ्या दिवशी आपण निघणार आहोत। तर इथे येण्यासाठी तुम्हाला यायचे अलिबाग मांडवा जेटीला। तिथून तुम्हाला बस आहे त्याच कंपनीची, ज्या बोटीने तुम्ही प्रवास कराल। तिथून पुढे एसटी स्टँडला आल्यानंतर, अलिबाग एसटी स्टँडला आल्यानंतर तुम्हाला ऑटोने इथे यायचं। तर नाईकवाडी कॉटेजमध्ये राहण्याची काय व्यवस्था आहे, नाईकवाडी कॉटेज कसं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। चला तर इथे आत शिरल्यानंतर सुरुवातीलाच तुम्हाला बघा इथे ठेवले पाटा आणि वरवंटा, समोर आहे माठ आणि त्याला वारली पेंटिंग केलेली आहे। इथे दिवा आहे बघा, असं सगळं जुन्या पद्धतीचं तुम्हाला इथे सगळं पाहायला मिळेल। इथे पण हे सगळे लाल माठ आहे, त्यांना मस्त असे वारली पेंटिंग केलेली आहे। रांजण आहे इथे, सगळी फुलांची झाडं आहेत, नारळा पोपळीच्या बागा आहेत इथे। इथे पण एक जात आहे आणि चिनी मातीच्या बरण्या आहेत। इथे एक रांजण दिसतंय। इथे सुरुवातीलाच तुम्हाला सगळं चौकशीसाठीचं ऑफिस आहे त्यांचं, पूर्ण डिटेल्स त्यांनी इथे दिलेलं आहे। चेकआउटचा टाईम आणि सगळं काही। सकाळची वेळ आहे आणि मस्त सूर्याची किरणं झाडांच्या मधोमध अशी पसरली आहेत। या बाजूला तुम्ही पाहू शकता मस्त नाखवाचं असं वल्लव आहेत। इथे बैलगाडी आहे। इथे हा मस्त शेणाने सारवलेला परिसर आहे आणि इथे रात्रीच्या वेळेस मस्त म्युझिक लावलं जातं, छान लाइटिंगची व्यवस्था आहे आणि सगळे बघा झाडाचे खांबापासून हे डिझाईन तयार केलेलं आहे। आणि सेल्फी पॉइंट सुद्धा आहे, इथे तुम्ही फोटो पण मस्त काढू शकता। इथे हा नांगर दिसतोय तुम्हाला, शेतातला नांगर, ही बैलगाडी आहे, बैलगाडी। खूप मस्त वाटतंय, असं गावची आठवण येते। गावच्या ह्या सगळ्या लुप्त होत असलेल्या गोष्टी जर तुम्हाला पाहायच्या असतील इथे येऊन तुम्ही बघू शकता। त्यांनी छान प्रकारे याची मांडणी केलेली आहे यांच्या वाडीमध्ये। म्हणजे झाडांची तर एवढी झाडं आहेत ना, वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत, औषधी वनस्पती आहेत, फुलं आहेत। त्याचबरोबर त्यांनी झाडांपासूनच राहिलेला टाकाऊ वस्तू किंवा त्यापासून झावळ्यांपासून सगळ्या वस्तूंचा इथे तुम्हाला वापर केलेला पाहायला मिळेल आणि तेवढीच त्यांनी निगा पण ठेवलेली आहे। तर आपण ह्या बाजूला जाऊया, तुम्ही पाहू शकता इथे पण हे बैलगाडीचं चाक आहे। असं चाकं तुम्हाला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते। मस्त तुम्ही झाडांच्या सावलीमध्ये आरामात विसावा घेऊ शकता। झाडांच्या सावलीमध्ये पक्ष्यांचा किलबिलाट आणि मस्त नाश्ता केलाय आणि निवांत असं पडून राहायचं, छान मंद म्युझिक लावून या वातावरणाचा आनंद घेत। आहा, काय म्हणणं आहेत ना, भारी।
जे तुम्हाला नारळाच्या झाडापासून बनलेलं बैठक तुम्हाला मिळेल. म्हणजे स्टूलचा जो वापर त्यांनी वेगळ्या प्रकारे केलेला आहे. तर हे असं पण बघा, मस्त वाटतंय. शॉवर फीट वॉश. शॉवर वॉश पाय धुण्यासाठीच आहे. ही आहे इथली व्हेज थाळी. याच्यामध्ये आहे मटर पनीरची भाजी आहे, वरण आहे, सोलकढी, खोबऱ्याची वडी आहे, तांदळाची मस्त अशी लुसलुशीत भाकरी आहे आणि भेंडीची भाजी, पापड, लोणचं, भात येतोय. आणि नॉनव्हेज थाळीमध्ये आहे चिकनची ग्रेव्ही आहे, सोलकढी आणि भाकरी. थंडगार असं वातावरण, झाडांच्या सावलीमध्ये असं जेवण घरगुती पद्धतीचं. काय हे सुकं चिकन आहे, त्यांचा रस्सा आहे, तांदळाची मस्त भाकरी. त्या जेवायला भूक लागली होती, सकाळी काही नाश्ता केला नव्हता, डायरेक्ट जेवतो. मस्त सोलकढी आहे. काय करूया, नारळ पोपळीची झाडं आहेत, फणसाची झाडे आहेत. अशा प्रकारे ही वाडी आहे. इथले ताजे असे शहाळ्याचं पाणी आणि इथले अलिबागचे प्रसिद्ध असे पापड, आगळ, आमरस हे तुम्हाला सर्व इथे ठेवण्यात आलं आहे. ते तुम्ही इथे विकत घेऊ शकता. इथे आहे हा सेल्फी पॉइंट आहे. गरमागरम पोपटी टेस्ट करूया. चिकन, बटाटा, अंड आणि हा शेंगा. क्या बात आहे. नाईकवाडी कॉटेजला मी दुसऱ्यांदा आले, कारण इथलं जे शांततामय वातावरण, तुम्हाला जर असं स्ट्रेसफुल राहायचं आहे रोजच्या धकाधकीच्या जीवनापासून, तर 2 दिवस नक्की विजिट करा. इतकं घरगुती पद्धतीने आपल्याला खाण्यापिण्याची इथे सोय आहे ना, उत्तम आहे. आणि पाहुणचारांचा आहे, तर आपल्याला वाटतं की आपल्या घरीच आपण आहोत. तर आता ही सुरमई थाळीची टेस्ट करते. दुपारी चिकनची थाळी होती, तर खूप सुंदर अशी आहे, मस्त टेस्टी एकदम जेवण.
तर आपला आधुनिक बंब असतो तो हा वेगळा बंब आहे ना? हा बंब असं लाकडाचा, थोडी लाकडी टाकायची. आणि मग हे सगळं नळाला पाणी गेले ना, गरम पाणी, बाथरूम मध्ये गरम पाणी. बघा अशा पद्धतीचा हा बंब आहे. गरम गरम पाणी बंबाचं मिळतं. गुड मॉर्निंग. गरमागरम असे कांदे पोहे रेडी आहेत, या खायला. मस्त आहे. या. गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग. तर इथे नाईकवाडीचे मालक आहेत नैनेश नाईक. तर हे आपल्यासोबत आहेत. आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर दादा, तुम्हाला असं म्हणजे कसं सुचलं की ही वाडी आपण अशा प्रकारे, जी तुम्ही असं छान नैसर्गिक सगळं उपयोग केला आहे, जुन्या पद्धतीने छान डेकोरेट केलेलं आहे, परत झाडांच्या सगळ्या थीम तुम्ही, म्हणजे एवढं तुम्हाला कसं सुचलं म्हणजे कसं आहे, आता मला पहिल्यापासून इको टुरिझमची आवड होती. मी त्या बाबतीत शिक्षण सुद्धा घेतलेलं त्यातलं. तर मला स्वतःच्या जागेमध्ये, आमची सुद्धा वाडी आहे इथे पहिल्यापासूनची, पूर्वीपासून नारळ सुपारीची बाग, त्यामध्ये आपल्याला निसर्गाला पूरक असतं, त्याविषयी मिसळून जाईल त्यामध्ये असं आपल्याला कॉटेज बनवायचे छोटे. तसे आपण त्या अँगलने विचार करून छोटे छोटे कॉटेज बनवलेले आहेत. जसे कोकणातली घरं जशी असतात, झोपड्या वगैरे, तर त्यावरनं प्रेरित होऊन आपण ते तसे मॉडेल उभे केले की ज्यामध्ये 2 ते 3 जणांची फॅमिली आरामात राहू शकते प्रत्येक कॉटेजमध्ये. संपूर्णपणे इथल्या स्थानिक लाकडाचा वगैरे वापर करून आपल्याला बनवत. वरती छपराला नारळाचे झाप किंवा जावले असतील ते सगळं लावून त्याचं चप्पल, म्हणजे काही गरम वगैरे होणार नाही आतमध्ये, व्यवस्थित गारवा राहतो आतमध्ये, नैसर्गिक गारवा. तर दादानी मस्त बघा अभ्यास केलेला आहे, त्याच्यानंतर त्यांनी ही संकल्पना राबवली आहे आणि त्यामध्ये ते 100% देतात. कारण मी पाहिलं आल्यापासून त्यांचं सकाळपासूनचं जे काम असतं ना, इतकं म्हणजे त्याच्यामध्ये ते पूर्ण अभ्यासू वृत्तीने करत असतात. ॲटली झाडांची आपण थोडक्यात रोपाची निगा राखणं म्हणजे आपल्याला जमत नाही, पण इथे झाडामाडांची काळजी घेणं, पिढ्यानपिढ्यांचं यांची ही वाडी आहे, त्याच्यामध्ये त्यांनी संकल्पना राबवून आपल्यापर्यंत आणले. आणि मुंबईकर इथे मस्त मजा करत असतात, मस्त हरवून जातात, दिवसभर अगदी हरवून जातात. त्यांना बाहेर जायची सुद्धा इथे आल्यानंतर गरज पडत नाही, बीचवर जायची सुद्धा गरज पडत नाही. उदाहरणार्थ मी एकदा झोपाळ्यामध्ये एकदा झोपले पूर्ण दिवस असं उठावंसं वाटत नाही, एवढं शांतता असते. मी स्वतःच इथे दुसऱ्यांदा आली आणि पुन्हा पुन्हा येणार आहे, कारण इथे आल्यानंतर असं वाटतं पुन्हा यावं. आणि तुमचा जी पाहुणचार करण्याची पद्धत आहे, घरासारखं जे वातावरण आहे, घरगुती पद्धतीचं जेवण आहे, मस्त एकदम भारी आहे. यांचं संपूर्ण कुटुंब दादांचं इथे सगळं हे सहकार्य करून करत असतं. इथे दुसरं कुठलाही स्टाफ नाही, ते स्वतः जातीने लक्ष देतात. आता आपण त्या बाजूचा जो परिसर पाहिला दादा, आपण आता ह्या बाजूला म्हणजे काय आहे, कसं आहे, पूर्ण वाडीमध्ये आपण छोटे कॉटेज बनवलेले आहेत. तिकडे आपण ते हर्ट्स बनवले गावासारखे. तिकडे एक नवीन एक अलग वेगळी कन्सेप्ट घेऊन ट्री हाऊस ठेवलं. ट्री हाऊस झाडावरती जसं घर असतं मचान टाईप, तर त्या टाईप मध्ये आपण हे घर बनवलेलं आहे. खूप सुंदर आहे बघा, त्याला जिना केलेला आहे. हे सगळे उंडकेच वापरले. जिन्याचं तर सर्व लाकडीचे जे उंडके आहेत ते झाडाचे, मोडलेल्या झाडाचे, आणि वरती बांबूचं जिना आहे पूर्ण, म्हणजे जाण्यासाठी असं आहे. आणि ट्री हाऊस इथलं मुख्य आकर्षण आहे नाईकवाडीचं. आणि इथे बघा माठ पण ठेवलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असे पाण्याचे माठ त्यांनी ठेवलेले आहे. नॅचरल कुलिंग. माठाच्या पाण्यासारखं आरोग्यदायी पाणी नाही कुठे, फिल्टर पण त्यापुढे फिका आहे. ते या एरियामध्ये काय, या एरियामध्ये आपण विरंगुला म्हणून दिवसभर बसण्यासाठी जागा केले, कॅरम वगैरे खेळण्यासाठी. सिटिंग अरेंजमेंट, कॅरम बोर्ड वगैरे ठेवले, म्हणजे छोटी मुलं असतील खेळण्यासाठी, चेअर्स आहेत आरामात बसण्यासाठी. पुढे इकडे झोपायला लागलं आपण झाडांच्या मध्ये, यामध्ये 2 नारळी पोपलीची जागा असते, झाड असतात त्यामध्ये मस्त बैठकची व्यवस्था केली. आणि इथे बघा 2 फॅन पण ठेवलेले आहेत, चेअर आहेत, इथे तुम्ही मस्त आराम करू शकता. सगळं आरामदायी असं इथलं वातावरण आहे. आणि झावळ्यांचा कसा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे सगळं वातावरण असं थंडगार राहतं, निसर्ग. आणि झाडं पण किती प्रकारचे आहेत ना, फणस, सर्व प्रकारची झाडे ठेवली आपण, जी कोकणात इथे टेक होतात प्रॉपरली, सर्व प्रकारची, नारळ, सुपारी, जाम, इथले काही जाम आहेत, रामफळ वगैरे सर्व प्रकारची झाडं आहेत आपल्याकडे. खूप छान संकल्पना आहे बघा. आणि ते जोपासायला किती कष्ट लागतात हे पहा, ही झाडं कशी आहेत. इथे पण हे जात आहे ना,
ते जातीन बोलतात त्याला. पूर्वीच्या काळी भात दळण्यासाठी बोलतात त्याला. पूर्वीच्या काळी जेव्हा मिल नसायच्या त्यावेळी भात दळण्यासाठी लोक घरोघरी भाताची, भातासाठी, अच्छा, साल काढण्यासाठी. हे पण छान सुंदर आहे. झोपाळा आहे ना, पाळणा. हा बघा लहान मुलांचा पाळणा आहे. म्हणजे एकदम जुन्या पद्धतीचं तुम्हाला हे सगळं संकल्पना आहे तुमची. ही एक हट आहे आणि या बाजूला या 2 झोपड्याच्या आहेत आणि त्या बाजूला ही बघा ट्री हाऊस आहे वरती. अशा प्रकारे हे हट आहेत. दादा मग हे 2 हट आहेत ना आणि हे तिसरा तिकडे आहे त्या बाजूला. तर हा आपल्याला बघूया कसा रूम आहे पूर्ण. असे हट बनवून आपण गावासाठी विंटेज हट म्हणून. सुपारीच्या झाडापासून बनवलेले आहे. सुपारीच्या झाडापासून. हे बघा सुपारीच्या झाडापासून बनवलेले असे हट आहेत. अशाच पद्धतीचे तिन्ही पण हट आहेत ना. तिन्ही सर्व असेच आहेत. अच्छा. हा इथे बेड आहे, डबल बेड आणि सुंदर अशी वारली पेंटिंग केलेली आहे. हे आपलं कोकणातले लाल मातीने सारवलेली घरं असतात त्या. अच्छा. आणि इतकं थंडगार असं वातावरण म्हणजे आतमध्ये ना तुम्हाला फॅनची पण गरज लागत नाही. अशा पद्धतीने हा रूम आहे सजवलेला. हे तुम्ही इथे पाहू शकता. लॅम्प कसं थीम दिलेली आहे. ह्याला सुद्धा सुंदर असं नक्षीकाम आहे. आणि इथे टॉयलेट बाथरूम आहे. अच्छा. अशा पद्धतीने हे हट आहे. थंडगार असं आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला वाटणारच नाही, वाटतं की AC मध्येच आहोत. इतका कूल असा आहे. आणि हे बघा शेणाने सारवलेली जमीन आहे. समोर तुळशी वृंदावन असं आहे आणि ही नारळाची उंच उंच गेलेली अशी झाडं पहा. तर अलिबागला तुम्हाला चौलपर्यंत पोचायचं. दादा थोडक्यामध्ये सांगा आम्हाला कसं पोचायचं. चौलमध्ये आपल्या कॉटेजला जर यायचं असेल, मुंबईतून यायचं असेल तर एक तर तुमच्याकडे गाडी नसेल, वाहन काही, तर तुम्ही गेट ऑफ इंडिया पासून बोट फेरी पकडून डायरेक्टली येऊ शकता इकडे. चेंज करून रिक्षा नंतर करून बस स्टँडला तर बाय रोड वाया पनवेल वगैरे येऊ शकता. पुण्यातून बाय रोड येऊ शकता. सोपं आहे. जास्त काही नाही, जास्तीत जास्त 3 तासाचा अंतर आहे इथे येण्यासाठी. आणि इतकं सहज सोपं असा पत्ता आहे. इथे आल्यानंतर या वातावरणाचा नक्कीच आनंद घ्याल तुम्ही. तर छान पाहुणचार होता. खूप धन्यवाद तुमचे. इतकं घरच्यासारखं इथे मस्त वाटतं. असं आल्यानंतर असं रिलॅक्स व्हायला होतं. नक्की भेट द्या. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या.